गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दिवस आहे आमचा दुसरा आणि आज तारीख आहे 4 तारीख. सॉरी, आज आहे 2 तारीख, 4था महिना आणि आता वाजलेले आहेत 8:20. सो 8:20 झालेत आणि आता आम्ही सकाळ सकाळ आंघोळ करून तयार झालो. आता चाय पाणी वगैरे करायचं सकाळ सकाळचं पहिलं. आणि बाहेरचा व्ह्यू बघा. हो 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 हो, इकडे बघा, इकडे सुपर. चला आता जाऊया. हा आहे मेन पॉईंट. इथे महात्मा गांधीजींचा स्टॅच्यू आहे. मग इकडे तुम्हाला सगळं लिहिलेलं आहे की कुठे काय काय आहे, कसं कसं काय आहे. बेस्ट नैनिताल व्ह्यू, वर्थ इट भाई, वर्थ इट. इथे येऊन फिरणं ना, म्हणजे तुम्ही स्कूटी पण फिरवू शकता आणि पण लिटरली तुम्ही असं ना वॉकिंग करत पण चला. एवढं भारी व्ह्यू आहे ना. इथे बाजूला तो तलाव आहे, नैनिताल लेक, आणि असा हा रोड आहे पूर्ण. हा पूर्ण रोड आहे. चालत वॉकिंग वगैरे तुम्ही पूर्णपणे करू शकता. जबरदस्त जबरदस्त, एकदम फुल ऑन. तुम्हाला वेगवेगळे टूर गाईड्स वगैरे रस्त्यावरती विचारतील. तुम्हाला जर करायचं असेल, फॅमिलीसोबत असेल तर करू शकता, किंवा तुमची स्कूटी घेऊन पण तुम्ही करा. इथे झू पण आहे आणि स्नो व्ह्यू. आता सध्या तर स्नो नाही आहे, पण स्नो पॉईंट पण तुम्हाला बघायला नक्की भेटेल ज्यावेळी पीक सीझनमध्ये. तर पीक सीझनमध्ये लिटरली भाई रूमचे रेट्स 4,000 5,000च्या आसपास आहेत पर नाईट. आणि छोटे छोटे, जसा आमचा रूम होता तुम्ही बघितलेला, तो पण 4,000 रुपीज चार्ज करतात. सो त्या हिशोबाने बजेट प्लॅन करा. आणि माझं तर म्हणणं आहे की यार ठीक आहे, बर्फ बघण्यासाठी एखाद वेळेस तुम्ही हे करू शकता, पण ऑफ पीक सीझनला या, गर्दी कमी असते, चिलॅक्स मोड आहे. आणि मे महिन्यामध्ये थँक्यू सर. सो एकदम मजा येते आणि रात्री झोप, एकदम सुंदर अशी झोप झाली. इथं कंटिन्यूस 14-15 दिवस ऑफिसमध्ये वर्क होतं, 12-12 तास काम करत होतं, ट्रॅव्हल वगैरे, टाईम नव्हता भेटत आरामाला. पण आज इथे म्हणजे चांगली झोप भेटली आहे. ट्रेनमध्ये पण 24 तास तसंच होतं. आज इथे एकदम भारी झोप झाली. बेस्ट. आज बघू बोटिंगचा पण प्लॅन आहे, एकदा चाय वगैरे पिऊ. खूप बोललं यार. स्वतः चाय घेतली आहे, चाय आणि बन मस्का. सुपर चायचा टेस्ट चांगला आहे. ते आपला आहे बन मस्का. हा वाला मी फर्स्ट टाइम बघितला. असं तो बघितलं का? लेट्स ट्राय. कसा आहे? चांगलाच असेल. मित्रांनो, हेच माझ्या मागे आहे पूर्ण नैनिताल लेक. हा व्ह्यू जो आहे तो ज्यावेळी तुम्ही चालत चालत पुढे येणार त्यावेळी तिकडनं डिरेक्ट, म्हणजे मला वाटलं इकडनं असं काय हे नाही, पण इकडे बघायला गेलं तर ह्या साईडला जागा आहे आणि क्रेझी आहे एकदम. मला चेहरा ब्लॅक झाला असेल पण सुपर्ब यार, सुपर्ब. माझ्याकडे ना वर्ड्सच नाही ॲक्च्युली हे करण्यासाठी. ह्या टायमाला इथे जास्त कोणी नसतं आणि सिम्पली एकदम गर्दी कमी आहे. पूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकता
आणि हे आहे बोटिंग्सवाला एरिया. बारे बापरे, खूप सारे बोटिंग्स आहेत इथे. तुम्ही सगळं फॅमिलीसोबत बोट एन्जॉय करा, बोट राईड एन्जॉय करू शकता. आणि पाणी पण सुंदर आहे, खूप सारे मासे आहेत खाली. अरे बापरे, मोबाईलची भीती वाटते मला. हे बघा मासे, बापरे डेंजर डेंजर मोठे मोठे मासे आहेत बाई. सो आज हनुमान जयंती आहे, तर इकडे मंदिर आहे आतमध्ये आणि मस्त सजवलं आहे इथे. नेवर एक्सपेक्टेड की हनुमान जयंती मी कधी नैनितालला पण सेलिब्रेट केली. खूप भारी वाटतं. आणि इथे मॅच सुरू आहे बाजू ग्राउंड आहे, एवढं वरती एवढं हाईट लेवलला इथे ग्राउंड आहे आणि इकडे क्रिकेटची मॅच सुरू आहे. आय डोंट नो, बघा ना, हे क्रिकेट खेळत आहेत आणि वरती अशा व्ह्यूमध्ये क्रिकेट खेळत आहेत. क्रेझी भाई. तुम्हाला इथे शॉप्स, कपडे वगैरे दाखवले तिथे. काय माहिती कितीला आहे, फिक्स प्राईस लिहिलं आहे तर सही. डिसेंट असले पाहिजेत, काय विचारणार नाही, आपल्याला घ्यायचे नाहीत. ठीक आहे. हे आहे श्री नैना देवी मंदिर. इकडनं आतमध्ये जायचं. अरे एवढा सुंदर ठिकाणी मंदिर, बापरे. अशा ठिकाणी मंदिर, बाजूला समुद्र, बाजूला गुरुद्वारा पण आहे आणि इथे पूर्ण मंदिर आहे. अरे बापरे, हनुमानजीचं काय मंदिर आहे. सो आता झालेत 11:04 आणि आपण करत आहोत ब्रेकफास्ट. इडली आणि सँडविच मागवलेला आहे. हॉटेल डिसेंट आहे आणि दोघं इथे करत आता ब्रेकफास्ट करतो. आणि मग आपल्याला जायचं आहे कैची धामला. समवेअर अराउंड 20 किलोमीटर आहे कैची धाम. एखाद तास नाही, अर्धा पाऊण तास लागेल. चला ब्रेकफास्ट करूया, कसं आहे सांगूया. इडली कशी आहे. सो आता टाइम झाला आहे 11:05. ट्रेड वगैरे सर्व ओके झालं. मी तुम्हाला ट्रेड दाखवतो आणि आता आम्ही नाश्ता करायला बसतो. One eternity later. वाजले आहेत मित्रांनो, आता वाजले आहेत 8:32 आणि आम्ही आलो आहोत नैनिताल लेकला परत नाईट वॉकला. आणि हे खरं आहे की तुम्ही कितीही वेळा नैनितालला या, लिटरली सांगतो की तुम्ही बोर बिलकुल होणार नाहीत. आणि लिटरली हे सेम आहे की इथे बोर तर होत नाहीत. आम्ही तर यावं, आता थोडंसं खायचं पण आहे आणि फिरूया परत. संध्याकाळी खूप ब्युटिफुल होतं. लास्ट टाइम आय गेस काल आलेलं तर व्हिडिओ नाही काढलेले, फोटोज काढलेले, ते पण टाकतो परत. आणि व्हिडिओ काढतो परत. तू जर घेशील तुला खायचं आहे ना, हां. काय मैद्याशी लेनदेन नाही. मला काय नाही माहिती लेन. रोस्टेड गार्लिक घे. आम्ही आलोच सबवेमध्ये आता. मी तर लास्ट कधी आलो मला आठवत पण नाही आणि आज खातो कारण की ते इकडं एवढ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत. बाकी त्याच्यापेक्षा हे चांगलं वाटतं जरा. काय बोलतो? तुला आवाज येतो एवढा? हो, इथे माईक जवळ बोलतो ना मी. माईक जवळ बोलतो ना मी. सो हा
आहे आपला सबवे. खाऊया. रोशन तो बोलतो चांगला आहे. सो होप फॉर द बेस्ट. मला पण आवडेल. खातो मी आणि मग तुम्हाला भेटतो कारण की भूक लागलेली आहे. A few moments later. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 10:50. स्वतः पिझ्झा मागवलेला म्हणजे मी येता आणला. आता बस हे खाऊन झोपणार. आपला गार्लिक ब्रेड गार झाला आहे. थंड. पिझ्झा कसा गरम आहे. खातो आणि आता झोपतो. बाय.